गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज बोलत असाल भाई एवढा रेडी बिडी होऊन व्हाईट शर्ट घालून बाजूला गॉगल. अरे थांब, माझ्याकडे पण एक मिनटा, एकच मिनिट बोला म्हटलं ना, चांगला संस्कृत होताला माझ्याकडे पण जा. हां, तर आता सांगतो, आम्ही चाललो आहोत आपल्या एका मंदिरात. आता ते मंदिर कुठे आहे, काय आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगेन. बाकी आता बघा, दोघं भाऊ तर रेडी झालं आणि आमचा नाश्ता बिष्टा करून झालं. तो आधीचा ब्लॉग आज अचानक मराठी ब्लॉगिंग का, तर त्याचा प्रश्न असा आहे, ज्या ठिकाणी आपण चाललो आहे ना त्या ठिकाणी मराठी बोललीच पाहिजे. कारण ती जागा खूप तुम्हाला लोकांना माहिती पण असेल. ती जागा खूप चांगली जागा आहे. मी हिंट देऊ शकतो, ती जागा 1 वर्ष अगोदर ओपनिंग झाली आहे तिची, बट आम्ही आता चाललो आहे त्या जागेवर. तो पार्टी बॅकग्राऊंडमध्ये असतो आहे. बाकी लुक कसं वाटतं सांगा. मस्त व्हाईट शर्ट, गॉगल आणि खालती जीन्स. आता ना मी करतो उलटा कॅमेरा उलटा ना, काय गरज नाही, असंच राहू दे. मला मस्त दिसतंय मी स्वतः. आणि मस्तपैकी नील पण रेडी झालाय, सगळे घरातले रेडी होत आहेत. लगेच जाऊया, निघूया आणि तुम्हाला पण दाखवतो. आता सर्वात पहिले आपली बॅग भरून घेऊया. बॅगेत सगळं सामान भरायचं, काय काय भरतो ते पण तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. सो गाईज, इथे बघा नीलू पण रेडी झालाय मस्तपैकी, कार्तिक पण रेडी आहे. आणि हा प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलंच नाही की आज मराठी ब्लॉगिंग का. मराठी ब्लॉगिंग कारण आज संडे आहे आणि मी विचार करतोय की आपण आहे ना एक सिरीज घेऊन यायची, ज्याच्यामध्ये मी संडेला प्युअर मराठीमध्ये ब्लॉग करणार. म्हणजे हिंदी इन्क्लूडच नाही करणार. संडे स्पेशल असणार तो. म्हणजे आता आज आमचा संडे आहे, तुम्ही ब्लॉग बघणार तो मंडेला, बरोबर. तर मग असं आहे की आम्ही संडेला, जसं मम्मी पप्पांना पण सगळ्यांना सुट्टी असते, ते लोक घरी असतात, मग आपण त्या दिवशी असं काहीतरी इंटरेस्टिंग नवीन नवीन गोष्टी करू शकतो. त्यामुळे मी विचार केला की आपण संडेला मराठी ठेवूया आणि बाकी दिवस आपण बघा. आणि मला बऱ्याच लोकांचे कमेंट्स पण आलेले की मराठी असून हिंदी ब्लॉग का. तर कसं आहे माहिती आहे, आता माझ्याकडे जे ऑडियन्स जे बघतात ना माझे व्हिडिओज, ते हिंदी पण आहेत, हिंदी पण बरेच आहेत, मराठी पण आहेत. मोस्ट ऑफ मराठी जास्त आहेत, बट हिंदी पण आहेत. सो मला त्या ऑडियन्सला लूज नाही करायचं. सो त्यामुळे मी हिंदी पण ठेवतो. रिमिक्सच आपलं मिक्स असतं, म्हणजे थोडेसे शब्द हिंदी वापरतो, मोस्ट ऑफ आपण मराठीच वापरतो, कधीतरी जास्त पण हिंदीचे शब्द यूज करतो. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि कधी आपण इंग्लिश पण जास्त यूज करतो. सो जसं आता यूज केला, सो असं आहे. आणि बाकी काही नाही. आता रेडी झालो तर आहे आम्ही, आणि लगेच निघायचं आहे. आता आम्ही तिघं तर रेडी झालो आहे. मम्मी आणि पप्पा रेडी होत आहेत. ते लोक रेडी झाले की लगेच निघूया. आणि 1 मिनटं थांबा, मी लेन्स क्लीन करून घेतो. तर भावांनो, लेन्स क्लीन झाला असेल का सेमच वाटणार काय, कारण कॅमेरा चांगला आहे. हे बॅकग्राऊंडमध्ये बघा, कॅमेरामॅन फुल कॅमेरामॅनची वाईब देतो आहे का. घातलेत हेडफोन माझे, आणि हा स्टँड जो मावशीने आपल्या हेडफोन, त्या लक्षातच नाही हेडफोन घातले. आणि हा राधिका मावशीने स्टँड दिलेला, तो खूप उपयोगी होतो आहे. आणि आज त्याचा खूप जास्त उपयोग होईल. म्हणजे आम्ही जिथे जातो तिथे मला सिनेमॅटिक शॉट्स वगैरे पण घेता येतील सगळे. बाकी काय नाही. आता तयार होऊया लगेच. तयार तर झालं, काय तयार होऊया, मम्मी पप्पांना सांगा रेडी व्हायला आणि लगेच निघूया आपण. कारण ऑलरेडी विचार केलेला की 3 वाजता निघायचा, बट थोडासा लेट झाला, कारण सगळं खाणं पिणं सगळं करून थोडंसं लेट होतं. सो लेट्स गो, निघूया पटकन. आणि आता मी बॅग भरतो, तर बॅगेत काय काय घेतो ते पण तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. आता आपण बॅग भरायला गेलो बघा. मी सामान सगळं काढून ठेवलं आहे. एक मस्त की मोठी पाण्याची बॉटल, टेन्शन नाही. 2 जलजिऱ्याचे पॅकेट, ग्लास, सॅनिटायझर, हे बाजूला का हे मध्ये आलं. आता हे बॅगेत भरूया आपली. हां, फ्रीजमध्ये पण आम्ही स्प्राईट वगैरे ठेवलं आहे. सो आणि तो स्टँड आता राहू दे. मी आता एक रील शूट करण्याचा प्लॅन चालू आहे आमचा, त्याचा आणि माझा. हा आला तर ह्याला पण घेऊया. बाकी लेट्स गो. तू काय केलं? सॅनिटायझर मारलं याच्यावर? नाही. मग काय केलं? पाणी मारलं. अच्छा, पाणी मारलं. मला वाटलं सॅनिटायझर मारला की. नको खराब होणार, तसं नको करू. तर लगेच बॅग भरूया. सामान लाया जाए, बॅग भरने के लिए. लेट्स गो. वही तो खुद का काम खुद करना देता है. बराबर आहे, एकदम अगदी बरोबर बोललीस. आता चलो. ऐसा करताय? थांब ना, काय करतोय आता? पुसलाय कॅमेरा, गरज नाही आहे. बघ कॅमेरामध्ये बघ, मी दिसतोय बघ, असं बघत राहा. काय फोटो भारी येतो रे. हलता कशाला, तू सरळ राहा ना. हां मस्त, काय ना, चला तरी करूया. याला राहू दे असंच, कारण मला एक रील शूट करायचं, तर हे उपयोग होईल. आणि त्याची बॅग पण इकडे, स्टँडची ही बॅग रे, स्टँडची बॅग बोलतोय मी. ऐकत नाही, काय नाही, मध्ये मध्ये नुसतं
आता लगेच ती बॅग भरूया आणि लेकिन भेटूया थोड्या ज्यादा वेळात. तुम्ही आता सामान तर बघितलंय, कारण आता मी एका हाताने तर भरू नाही शकत आणि हे लोक तर काय मदतीला येणार नाहीत, कारण दोघं फोन बघण्यात बिझी आहेत. आपणच भरूया. स्टँडवरती लावू शकतो तसं, बट जाऊ दे. चला बॅग भरूया. तर मित्रांनो आपली कॅब बुक झालेली आहे. आता आपण लगेच निघूया. सगळे रेडी आहेत. पप्पा रेडी झाले, मम्मी पण रेडी झाली. मम्मी रेडी झाली. चला आपण निघूया. मी पण पप्पा शूज घालू की काय सँडल घालू? नाही सँडलच शूज घालतो डायरेक्ट घालतो शूज काय झाला मेरी मर्जी. अरे हां तेच राहू दे, मग सँडलच घालूया आपण. सँडलच घालू. बॅग नाही पे. चला जाऊया खाली, नाहीतर आपली गाडी वाट बघायची खाली. तर मित्रांनो आता आपण आपल्या कॅबमध्ये बसलो आणि आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरमध्ये, जे आपलं भिवंडीमध्ये इंडियातलं सर्वात पहिलं मंदिर आहे, जे इंडियामध्ये बनलं आहे महाराजांचं मंदिर. आणि आता आपण तिथे झालं, आपली कॅब आलेली आहे, आपण निघालो पण आहे आणि सगळे पाठी इथे बसले. मम्मी पप्पा कार्तिक. आणि आम्हाला इथून आमच्या घरापासून पोचायला कमीत कमी एक तास लागणार आहे आपल्याला. सो लेट्स गो, जाऊया. आणि मध्ये काय रस्त्यामध्ये भेटलं तर मग दाखवतो. उचलेलं ना बघ. लावतोय कॉल काय कट केला. अरे यार जाऊ दे सर. गावी आल्यासारखं वाटतं. गावच्या रस्ता, पेंढराचा रस्ता. आता थोडासा मेन रोड आहे. फायनली पोचायला आलो आपण मंदिरात. आणि मला इथून मंदिर दिसलं मंदिर, ते बघ. तर मित्रांनो आता आपण फायनली आलो आहोत आपल्या महाराजांच्या मंदिरमध्ये, जिथं आपल्याला यायचं होतं मी सांगितलेलं. आणि आज स्पेशल मराठी ब्लॉग का करणार होतो, तो रिझन हाच होता की आज आपण महाराजांच्या मंदिरामध्ये आलो आहे. हे बघा. तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता या मंदिराचा भव्य प्रवेशद्वार. मंदिराची रचना मराठा गड किल्ल्यांमध्ये केली आहे. बाहेरून बघितले तरी असं वाटतं की जसे आपण शिवकाळातील एका गडावर आलो आहोत. या मंदिराच्या वास्तुकलेत मराठा संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाचा वैभव याचा सुंदर मेळ दिसून येतो. मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वात पहिले लक्ष वेधून घेते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं हे गाभार. आणि गाभारात गर्दी बघून तुम्हाला समजतच असेल की मूर्ती पण किती छान असेल. महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इतकी मोठी रांग बघून मला तर शॉकच लागला. बरं ते जाऊ दे. महाराजांच्या उजव्या बाजूला आहे श्री भवानी मातेची एक सुंदर मूर्ती, जिला पाहून मन खूप प्रसन्न झाले. आणि महाराजांच्या डाव्या बाजूला आहे श्री जिजाऊ माताची एक सुंदर मूर्ती. आणि मंदिराच्या मधोमध आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक अप्रतिम मूर्ती, जिला बघितल्यावरती असं वाटते की श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोरच बसले आहेत. या मंदिराला बाहेरून बघितल्यावर असं वाटतं की या मंदिराकडे बघतच राहावं. आणि थोडा वेळ फिरता आम्ही एका अशा खोलीमध्ये आलो, ज्या खोलीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज, भवानी माता, जिजाऊ माता
यांचे काही फोटो फ्रेम ठेवले होते जे आपण विकत घेऊ शकतो. त्यातील सर्वात आवडलेली फ्रेम माझी झाली ही. तिला बघितल्यावर असं वाटत होतं की या फ्रेमला विकतच घ्यावं. आणि इथे काही लहान मूर्तीसुद्धा होत्या ज्या आपण विकत घेऊ शकतो. बाबांनो, ही फ्रेम बघा किती छान आहे ना. काय 35 रुपये की 350 आहे. काय बघू. इकडे काही तलवारी आहेत जे शिवकालीन योद्ध्यांच्या शौर्याचे साक्ष आहे. या शस्त्रांच्या बलावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी अनेक विजय मिळवले. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचा अभिमान होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणापासून त्यांच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा होती. माता जिजाऊ यांच्या संस्कारांचा आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाचा शिवाजी महाराजांवर मोठा प्रभाव होता. त्यांनी अनेक किल्ले जिंकले, बलवान सैन्य उभे केले आणि लोकांच्या हितासाठी न्यायपूर्ण राज्य चालवले. शिवाजी महाराज फक्त लढाई जिंकणारे योद्धा नव्हते, तर ते लोकांची काळजी घेणारे आणि सर्वांना न्याय देणारे आदर्श राजे होते. 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही शिवाजी महाराजांचे विचार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा लाखो लोकांना मार्गदर्शन करत आहे. जय भवानी, जय शिवाजी. इकडे 2 शिल्पांसोबत फोटो काढण्यासाठी इतकी मोठी रांग लागली की काय सांगू तुम्हाला, आणि गर्दी वाढतच चालली होती. आणि जर तुम्ही इकडे स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर इकडे गाडी पार्क करण्यासाठी पण चांगली सोय केलेली आहे. आणि जर तुम्हाला खायचं प्यायचं असेल तर त्याची सोय पण दुसऱ्या बाजूला केलेली आहे. इथे भिंतींवर खूप सुंदर 3D आणि 2D स्कल्पचर्स आहेत. प्रत्येक फ्रेममध्ये एक ऐतिहासिक घटना दाखवली आहे आणि याखाली त्याची माहिती लिहिलेली आहे, ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळते.
तर मित्रांनो फायनली आपण घरी आलो आहोत आणि घरी आल्यावरती ॲक्च्युली तिकडून निघाल्यानंतर आहे ना मी काही ब्लॉग शूटच नाही केला, कारण ऑलरेडी आम्हाला म्हणजे लेट नव्हता झालेला. बट येताना काय होतं, येताना आम्ही टॅक्सी तिकडून केलेली, पहिले टॅक्सी करून आम्ही मेन रोडवरती आलो. नंतर त्या रोडवरती येऊन तिकडून मग आम्ही बस पकडली आणि बसमध्ये तुम्हाला माहिती आहे की एस टी टाईपचे बसेस, त्याच्यामध्ये आपण काही शूट नाही करू शकत. म्हणजे करू शकतो जर व्यवस्थित जागा असेल तर. आम्ही सगळे स्टँडिंग होतो, लास्टला आम्हाला सीट भेटली. सो तिकडून नंतर बसमधनं आम्ही भिवंडीच्या बस स्टेशनवरती आलो आणि तिकडून नंतर मग आम्ही परत मग तिकडून ऑटो करून म्हणजे ओला केली आणि डायरेक्ट आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जेवलो वगैरे आणि झोपलो नाही, ॲक्च्युली एडिटिंग करायला बसलो आणि मी बसलेलो. बट मी म्हटलं जाऊ दे, एक दिवस आपण स्किप करूया. आणि ह्या ब्लॉगला मी खूप जास्त मेहनत घेतली ॲक्च्युली आणि मी त्या चक्करमध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मी एक दिवसाचा गॅप टाकला आणि त्या दिवशी पण काही शूट नाही केला. आणि मी या ब्लॉगच्याच एडिटिंगमध्ये, स्क्रिप्टिंगमध्ये आणि खूप जास्त मेहनत घेतली मी या ब्लॉगला शूट करायला. मी तुम्हाला खरं सांगू तर आता रात्रीचे आहेत ना 3 वाजलेत. सिरियसली दाखवतो तुम्हाला, सॉरी ही टॉर्च चालू होती, मला दाखवतो बघा. आता रात्रीचे आहेत ना 3:14 झालेत आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. सो आणि लवकर जातो झोपायला, कारण खूप झोप येते. आणि जितकं होईल तितकं या ब्लॉगला तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि लाईक करा या ब्लॉगला. आणि अजून काहीच सांगू मी, कारण ऑलरेडी मी झोपेते थोडासा. सो प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण मराठी. आणि मराठीवरून आठवला, तुम्हाला हा मराठी एपिसोड कसा वाटला तो नक्की सांगा. आणि भेटूया आपण तुम्हाला पुढच्या नेक्स्ट मराठी ब्लॉगमध्ये, म्हणजे नेक्स्ट संडेला. आणि पुढचे ब्लॉग्स नेहमी टायमिंगवर येतील, मी स्किप नाही करणार, भले कितीही काही असू दे. बाकी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.